गुड मॉर्निंग. हा ट्रिपचा आमचा तिसरा दिवस आणि आम्ही निघालो आहोत उज्जैनवरून दिल्लीला. हा आहे दिल्ली नॅशनल हायवे, मुंबई दिल्ली नॅशनल हायवे. आणि साहेबांनी मला गाडी चालवायला दिली आहे हायवेला. खूप आनंद वाटतोय आणि एक्साइटमेंट होती जरा हायवेने गाडी चालवायची. अशा प्रकारे आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो आहोत. आजचा विचार आहे की कमीत कमी अंतर, कमी वेळामध्ये जास्त अंतर पार पाडावं. हे दिल्लीच्या पुढेपर्यंत आमचा आजचा प्लॅन आहे, पुढपर्यंत जायचा. तर पाहूया. आमचं आज दिल्लीहून बराच पुढं आम्ही आज मुक्कामी आलो आणि कशाला सारखं त्याच्यावर घालताय तुम्ही? दिवस आम्ही खराब आहे तिथं फिरायला खाली. आलो आहोत पानिपत या ठिकाणी. तर ज्या ठिकाणी पानिपतची लढाई झाली होती पेशवेकालीन, तो निसर्गरम्य परिसर आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. खूप सुंदर वातावरण. सकाळचे 8:30-9 वाजलेले आहेत आणि दिल्लीच्या पुढं पानिपत या ठिकाणी आमच्या पेशव्यांनी जी कामगिरी केली त्या ठिकाणी खूप मोठं असं युद्ध झालं पेशवेकालीन. तर एक ऐतिहासिक महत्त्व या जागेला आहे. संपूर्ण परिसर आम्ही हा फिरून पाहिला. काही पुरातन कलाकृती त्या ठिकाणी कोरलेल्या पाहायला मिळाल्या. तुम्ही पाहू शकता लढाई झालेली धनुष्यबाण, भाले, हत्ती, अशा प्रकारे सगळं बारीक काम ह्या गोष्ट भिंतीवरती केलेलं आहे. आणि पानिपत पाहून मग आम्ही आता पुढील प्रवासासाठी निघालो. तर आजचा मुक्काम मसुरी या ठिकाणी आम्हाला करायचा आहे. तर जवळपास 1-1.5 वाजले असतील. त्या सुमारामध्ये आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो आहोत. खूप सुंदर वातावरण, खूप सुंदर नेचर आम्हाला पाहायला मिळालं. माझी तर खूप हालत बेकार झाली होती, कारण मला घाटाचा रस्ता अजिबात जमत नाही. उलट्या, मळमळ भरपूर होत होती, पण तरी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. बाहेर वातावरण खूप छान होतं, पण आतील मनस्थिती ठीक नसल्याने मला वैयक्तिक खूप त्रास होत होता. तर आपण आता मसुरीच्या रस्त्याने चाललो आहोत. छान वाटत होतं बाहेरचं नेचर पाहून. खूप सुंदर परिसर, खूप सुंदर. मसुरीला एक वेगळंच महत्त्व आहे. लोक या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी येतात. उंच हवेचं, थंड हवेचं ठिकाण आहे. या ठिकाणी बर्फ पडलेला नाही आहे अजून, कारण आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये जात आहोत त्या ठिकाणी. खूप सुंदर वातावरण पाहत असतो. आता आम्ही घाटाच्या रस्त्याला आहोत आणि खूप वळणांचा उंच घाट आहे. जवळजवळ हे खाली जे गाव दिसते ते देहरादून हे गाव आहे, शहर आहे देहरादून. ते शहर पार करून आम्ही पुढील रस्त्याने निघालो आहोत. रस्त्यामध्ये जागोजागी पेट्रोल पंप वगैरे लागतात. सर्व नाश्त्याचे वगैरे सर्व सोय रस्त्याने आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे. मोठी मोठी झाडी, जंगल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. वाव, सगळा घाटी रस्ता आहे पुढे.
आम्ही आता आमिर चौकामध्ये आलेलो आहोत मसुरीच्या. इकडे इथे आहे आता गाडी तर मोठं मोठं कर आता. समोर दिसला तिथं दोन बापरे मी एवढं वळत वळत जायचं पळत पळत येतो का? मग माहिती आवाज करू प्लेट मागायला